काय काय रे मी रे नाना मंडळी राम राम. काय चाललं तुम्हाला बरंच आहे ना. सकाळी ना 9:30 वाजेल तस आणि आपुल निघण्याच्या ते दुकानकडे. आता आमना मोन्या दादा वी चपाती खाई राहता ना भाऊ एकदम मजा करीन काय राहता ना तो. मग काय गाडीवर बशी घेतो मी बी निघणू मग आपली आया भुसा घिसन जोरात. आता स्वप्नील दादानं पैराय गे पा मंडळी. पाऊसनी वाट पाय पाय दमी गवतो आम्ही बी. मग शेवट पैरी टाकन पाणी भरायला सुरुवात करते ती. आता मोती याय ना पैरानं बाकीशे पण मग मक्की बाकी टाप उतरेलचे बरं का. मग का आपण यशवंतनगर माई लागू. यशवंतनगरनी मंडळीनी बी राम राम करते ना. अहो आपला ताराबाद रोड काय सुंदर बनी जायला जो एकदम बारीक. घर पशी गाडी सोडी तर दुकान पाहत काय विशेष नाही ना मंडळी. टाप रोड जायचे एकदम टाप ते म्हणी. मटन लागो चिकन लागो सर अवेलेबलचे ना आपला रस्ताले. हो ना आपला ताराबाद नाका. अहो आपला उड्डाण पूल त्याला पायचन बोलतं भारी वाटत मंडळी माझी. मग निघून ना तारे एसटी स्टँड पाहत मग स्टँडले घर का मारीन डायरेक्ट दुकानात ना भाऊ. अय पुले महाराज म्हणतं. मग काय दुकानात पोची घेऊ ना भाऊ. ओम बसेल होता तटे बी आणि ते आराई ना भाऊन ते येल होतात मग तटे. त्यास ना टी व्ही ना स्पीकरला काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून म्हणतात त्या. मग काय पका भाऊ बी थोडा टाईम माही लागा. पका भाऊ बी राहता एक टी व्हीनं काम करी सर. ते जरा अर्जंट होतं म्हणून भाऊन त्यातले म्हणतं बसा जरा असं तुम्ही फॅन नाही हवा खात. फॅन कोणता तर मग ह्या आपला फॅनच आहेत मंडळी. घरामध्ये इतकं वस पाणीच पडायला तयार नाही. ह्या पाय अशा आपण फॅन बनाडी गेलचे 2 आपला पुरता. हा फॅन जरा फिरता असे. आई कूलर उचलीन कता बी ठेवा ना तुम्ही. मग मन मनच करा पडेल एवढंच म्हणून आबासाहेब आलेले ते सगळ्या टीमचे डॉक्टर आहेत. आज आमच्या दुकानात भरपूर वेळ दिला आहे त्यांनी. नवीन काही शिकायला भेटतो बघू आबासाहेबांनी काय. आबासाहेब एकटेच शिकवून येतात. हा भाऊ आबा पाटीलचे. हा भाऊ टी व्ही म्हणजे टी व्ही फिट करणे डिशनं काम या एकदम बारीक कर असतो. तोही बसेल होता त्यांना चालू होता टाईमपास. मग काय त्याने मनी गाडी सांभाळी घेतली तटत बसेल होता. आणि इकडे पका भाऊन चालू होतं पिकर फिट करणं. त्या आराईवाला भाऊन त्यास ना ते काम करेल होतं आधी पण मग काहीतरी प्रॉब्लेम होणार वाटतं. तिकडे दिनेश भाऊन त्या बी होणार. माले काही काम नव्हतं मी बसलो होतो निवांत. आजचे बोनी बी होईल नव्हती बो. शेजार बिल्डिंगनं काम चालू असल्यामुळे ते आवाज दिवसभर खडखड एवढी चालू राहस ना मंडळी पार डोकं जाम जास. बाकी पका भाऊनी पुढीना पुरा आस्वाद घे घेता बरं का. हा स्पीकरनं काम होई जायला होतं. मग काय टी व्ही फिट करानंच बाकी राही जायला होतं फक्त. मग काय पका भाऊन चालू होतं टी व्ही फिट करणं परफेक्ट. बाकी पका भाऊ परफेक्ट कारागीर छे बघा एक नंबर. मग काय आबा पाटीलनं नाटक चालू आहे ना. अबे साले आबा पाटील तर कॉमेडी चालू होती पण इकडे जीज भाऊ गेलो होता. अहो आपला नितीन आबाना लहान भाऊ जितू दादाशे तो बी येल होता. मग ते स्पीकरवाली टी व्ही तर देवाय की माझ्या बॅकलाईटवाली टी व्ही येल होती मंडळी. आपला टी व्ही ना जर बॅकलाईट उडतंच ना तेव्हा या अशा पद्धतीने पट्ट्या राहतात बरं का. या
या उडी जातीस त्यांना माहीत तर टी व्हीने चित्र येत नाही, आवाज येस फक्त. मग या बॅकलाईट उडी जातस. यानं सर्वात बारीक काम आपला पका भाऊ करत बरं का, एकदम बारीक. मग काय पका भाऊ ते माले ते आमंत्रण येलं होतं एक ठिकाणनं. आपला जुना कस्टमर शेत त्या मोमेडियल समाज ना, पण प्रेमात बनायला होतं त्यांना मग लग्नाला घेतोच. मग आम्ही मी पका भाऊ काही निवृत्ती आबा येल होता सोबत. निवृत्ती आबाना गावनाच कार्यक्रम होता बा. तुम्ही म्हणता निवृत्ती आबा कोण, तर हा भाऊजी आपला निवृत्ती आबा. या भाऊनं नामपूर रोडले सलूनचे कटिंग बलती भारी करत बघा मंडळी, एक नंबर कटिंग करस तो. म्हणजे मनी कटिंग तर तोच भाऊ करस, दुसरीकडे मी जात बी नाही. मग काय आम्ही निघणूत ना भाऊ तिन्ही जण. आई गाडीला आवा कमी होती त्यांना मी म्हटलं, तर आबाला म्हणतो तुम्हीच गाडी घे भाऊ. चालय दादा म्हणे, चालय भाऊ म्हणतो. मग काय पास्ट मग पोची होत ना, आई औंदान आले सिद्धिविनायक लॉन्समा. आणि आपला ब्लॉग म्हटल्यानंतर जेवण ना कार्यक्रम राहणार नाही, हा विषयच नाही ना मंडळी. जेवण ते बी वशीटच राही ना. मग काय निवृत्तीने मी नमस्कार कर दिला ना भाऊ गेटवर, आणि डायरेक्ट जेवण ना टेबलकडे वरत ना आम्ही. टाळी तर लागी जायला होती, आता जेवण बी चालू जायला होतात. मग आम्ही डायरेक्ट पैसे घेतो. पक्का भाऊले जागा भेटली नाही, पक्का भाऊ मागला साईडले पैसे घे ना. मग पक्का भाऊ बसा म्हणतो, जैना सुरुवात. मग काय फक्त वाढणार नाही, वाटच पाहिजे तुट ना भाऊ आम्ही बी. आणि मग गडी वना ना भाऊ वाढतच तताई गिया गडा म्हणतो. मग बोकडी आणि बिर्याणी होती ना भाऊ, क्वालिटी इतकी भारी होती ना, एकदम भारी ना भाऊ. चव बाकी एकच नंबर होती बघा मंडळी. पाहते नुसता गोयचा आणि गोयचा पीस होतात ना भाऊ. मग काही ना सुरुवात बागताच भारी लागणार भाऊ. हा एक नंबर डायरेक्ट. या मंडळी जेवाले एकदम भारी जना भाऊ, चव एकच नंबर ना, काही विषय नाही ना भाऊ. मंडळी जेवण करतो खानदानी जेवण एक नंबर. जामला साडू भाऊ या जेवाले, या जेवाले मला पीस जरा आगळा भेटी घ्या. आबासाहेबनी जो रचाले सुरुवात केली ना वो खपा खप निसतं चालले म्हणतं. ते गरम बी होतं आणि चवले बी होतं, त्यामुळे काय विषय नव्हता. वाहणार मंडळी वणी का त्यातले फक्त एकच डायलॉग राह पीस टाक भाऊ. अरे ते बात राहू दे पीस टाक म्हणतं फक्त. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. पीसच इतका भारी होतात ना, प्युअर ते मसाला मामूर राहिला होता. त्या काय ते टिक्का बिर्याणी म्हणतात ना, त्या टाईपनी गंमत होती ती, एकदम खानदानी ना. एकले राग आणि एकले रागच्यासाठी चालू हा ते दमी गयतोच गडाबो खाय काय आम्ही बा. आबासाहेब बी बोट टोचा लाग गई तर आबासाहेबनी भात जास्त वडा. इकडे उदय याई बी बसेल होता, इकडे आमना मामाना चिरंजीव बी बसेल होता. करण जाडकर मंडळीचे काय विषय नाही, त्यातले मत चपाले हा ना भाऊ घर ना कार्याचे म्हणतो. मंडळी हाडका एवढा सगळेल तर मग ते पीस कशा होती बरं. काय काय आज बेकार खाल्लं म्हणजे पीस ना काय नफात कितला सगळी
आबासाहेब जेवण घेत आणि आमना शेजार लॉस ना मालकच होतात ना बचेल यापा जेवणले गॅस नी विपत चपाल मग म्हणजे तुमले आज ना ब्लॉग कसं वाटतं जर आज ना ब्लॉग तुमले आवडणार आहे ना आणि नवीन वर्षात ना चॅनलला सबस्क्राईब करी घ्या बघा आणि ते बेल आयकॉन बी दाबी घ्या आणि लाईक करा तेवढं बेकार मेहनत करी पडस मग काय जेवण फुल होई घे ना भो जरा उठी घ्या माझ्या मनात तर बी खावाय नाही राहील मी बी उठू घडा परत गडा दमनू म्हणता ते काही काही जवळपासशे झाला 2-3 जण बदली घेत ना आमनावाला मग निघणूत गडा भो जरा वळकी पाडकीने मंडळी होती त्यासले भेटगाठ करी किती लगनले गर्दी बोलती होती बघा मंडळी आबासाहेबले म्हणतात चला ते गंजे म्हटलं कपडा चपडा आपल्या आणि इकडे पक्का भाऊ ना बी पाणी पिवायला राहायचं ना पक्का भाऊ बी फुल टाईट जेवण करणार ना मग काय कोणी वाट पाहिजे ना का झोप लागे ना मंडळी बेकार खवाय बेकार पीस काय काय पीस होतात का भाऊ म्हणे काही विषय नाही काय पीस होतात त्या मग काय दुकानात अर्जंट फोन हो ना पक्का भाऊ म्हणे आता लोहा मारा म्हणे मग गाडी जो कनक काढी ना भाऊ आम्ही सर तीन मायले तीन डायरेक्ट दुकानात ना भाऊ मग काय दुकानात ही लागूत ना चौगावना बाळून आणा ना फोन येलो होता तो बी पोचीच राहता ना मग तो ही लागा ना भाऊ अहो बावडून आणा ओळखा ना मंडळी मागला ब्लॉकले एक मग पका बॉल म्हणतो मी चालत गडा भाऊ आता माले वन गेरी गारी बघतो मग निघणू ना भाऊ मी बी घरकडे कनक करत मग दुकानातून घर जाताना आमना शंभू दादाले काहीतरी घे जाणं पडस मग म्हटलं बाळासाहेबकडे थांबूत यशवंतनगरमा मग मी फायनली पोची घेऊ ना यशवंतनगरकडे मग काय बाळासाहेब ना दुकान समोरच आपला यशवंतनगरमा मग हनुमान देवना पाय पडी घेता जाऊ मग बाळासाहेबकडे बाळासाहेब बसेलच होता तडे बाळासाहेब बी लाजी राहता बनेनवर बसले असल्यामुळे त्याला मध्ये जाऊ दे गरमी व एवढं काय टेन्शन घ्या मग पाणी पडी नाही राहणार आठी गडीन पहिले पैसा की घेतात बापाशी लागा सुट्टा देवाले मग बाळासाहेब पैसा मग मी घर पोचणू ना भाऊ मक्की पाका पार धकास मंडळी बिगर पाऊस ना मक्की यार ना पाणी वरला एकदम बारी उतरेलचे बघा एकदम बारी वाटत पावाली मग फायनली मी घर पोची घेऊ ना आमना शंभू दादा वाटच पहिल्यांदा ना मग शंभू दादानी पहिले पिशवी गिदी टोपी मजानी बाजूल सरकाय दिली गडीनी पाय त्याने प्रोटीनी वाटली गडी कुचवी घ्या ना भाऊ घेतला हा जा ठेवून दे मी लगेच तक्क्यान रुमाल उचला ना भाऊ चला म्हणतं ते सावल्यात जाईन झोपूत म्हणतं माती चाल मग खाट ठेल होती चप्पल गाली गेलीन मग खाटकडे गहू भाऊ मग काय खाट उचली डायरेक्ट गिडे मोजोबा महाराजकडे बटू ना भाऊ मग आती सावल्यात खाट टाकी दिली मस्त तक्क्यात ठी दिदा ते झोपत गडा भाऊ म्हणत ते 5 वाजेपर्यंत काय कोणी हालावाल सुद्धा येणार नाही मग आता मग भाऊ झोपणू ना शांत मस्त मंडळी जर तुम्हाला आज ना ब्लॉग आवडणार तर लाईक करा बरं का आणि नवीन वर्षात तेवढं सबस्क्राईब करी घ्या हो कसं काय वाटणार मग राम राम